दंडाला हात लावला अशा प्रकारचं एक ड्रामाबाजी करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षांना दिवसभराकरता निलंबित केलं। नाना भाऊंचा जो रुद्रावतार होता, जो राग होता, जो उद्रेक होता, तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदनशून्य आहे, हे सरकार शेतकऱ्यांचे किती टिंगलटवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता, राग होता। काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं। आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक 70 वर्षाचे सद्ग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही, ते अवजार खरेदी करू शकत नाही, त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे, त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून 70 वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला जुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतःकरणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर हाकण्याचं काम, डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकतायत। या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला। आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सद्ग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम 97 अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला। माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली, माननीय जयंतरावांनी केली, माननीय नाना भाऊंनी केली आणि आम्हाला नाइलाज असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला, बाहेर जावं लागलं। आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री 4 वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात, परंतु ही वस्तुस्थिती नाही। कालही नाना भाऊंना सस्पेंड करत असताना हे सरकार किती बेमुरवतखोर आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच। माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच, पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करतंय, नाटकीपणा करतंय, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करतंय, त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची विनंती आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असो की आम्ही